डॉक्टरांनी अमोलला आराम करायला सांगितलं. तुम्ही चला बघू सगळे बाहेर. अहो सर जरा दीपक चल. दिप्या मामा हा? माझं तुझ्याकडे एक काम आहे, तू थांब. बर सर आलोच मी. हा. बोला भांजे. दिप्या मामा, कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? दिप्या मामा तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस ना. काय राव भांजे, ही काय विचारायची गोष्ट आहे वय? मग मला तू खरं सांगणार ना. भांजे अहो खोटं बोलून काय मिळणार आहे मला? तुम्ही विचारा. दिप्या मामा तो संकल्प कोण आहे? अमोल, अरे बाळा आता तू बरा होतोयस, दिद्यांदाजी लग्न करतायत आणि अशा वेळेला तू हे कोणाचं नाव घेतलंस? दिप्या मामा तू सांगणार म्हणलं होतंस ना. अरे हो, पण मला एक सांग, तुला हे नाव कोणी सांगितलं? दिप्या मामा एक पक्षी आला, माझ्या कानात गपचूप सांगून बुर्र उडून गेला. भांजे आओ तुम्ही हसू नका, ही मस्करी नाही अमोल. तो संकल्प म्हणजे दिदी आणि दाजींच्या आयुष्याला लागलेलं सगळ्यात मोठं ग्रहण होतं. लय येडा माणूस होता बघतो, म्हणून दिदीने त्याच्याबरोबर लग्न नाही केलं. आणि आता असं म्हणतात की तो येडा झालाय येड्याच्या हॉस्पिटलमध्ये. दिप्या मामा अरे आपण मा आणि बाबाचं लग्न करते आणि त्यात जर तो परत आला तर? परत आला तर त्याला असा उलटा पालटा करायचा, त्याचा असा चोळामोळा करायचा आणि देऊ नदीत फेकून. भांजे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, तो काय आता परत येत नसतो. आणि जर आलाच तर दिप्या मामा आहे की. ओके दिप्या मामा. हा. अमोलला संकल्प बद्दल कोणी सांगितलं? अरे तुम्हाला सगळ्यांना कळत कसं नाही? हे बघा, बघण्याचा कार्यक्रम झाला की अमोल हट्ट काय करेल? लग्न पण होऊ द्या मग. आणि काय चाललंय हे बघा, त्याच्या सर्जरीचा आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे. त्यात हे सगळं कार्यक्रम कसं हँडल करणार आहोत आपण हे? अप्प्या अर्जुन, अरे ते लेकरू एवढं आजारी असताना हसतंय खेळतंय, मग आपल्यासाठी काय अवघड आहे सांग बरं? आणि त्याच्यासाठी आपण एवढं करू शकत नाही वे? हो दाजी, हो आता अमोल खुश आहे, आपल्याला फक्त त्यात भर घालायची आहे. मग बघा त्याची सर्जरी कशी झाली हे पण कळायचं नाही त्याला. हा, आणि त्याच्या तोंडावरचं हसू जर का कायम राहिलं तर त्याच्यासारखं दुसरं काय आपल्याला? होय. हम्म. हा, अमोलला अजून माहिती नाहीये ना ऑपरेशनचं, पण तो आनंदात असेल आणि त्यांनी ऐकलं ना तर त्याला त्याचं एवढं टेन्शन नाही येणार. म्हणून अपर्णा आणि भाऊजी तुम्ही दोघं पण विचार करा याचा. मी तयार आहे. अप्पे तू विचार केलायस ना नक्की नीट? अर्जुन हो, मी तयार आहे. ए यार जा, तू गंध खरे करू नको. अरे तू गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे माहिती आहे मला. नाही अगदीच तसं नाही म्हणजे, पण अरे अर्जुन, यात काय नुकसान नाही रे पोरा. दाजी लय वेळ घालवू नका, रुपाली जाय तिकडे जाय. हे कपडे घ्या आणि लवकरात लवकर तयार व्हा. जावा जावा दाजी. दिदे धर इथं कपडे. आव जावा पटकन जावा, चला आवरून लवकर. दिप्या, आपण त्यांना कपडे दिलेत पण ते कपडे शोभल असे आणलेत ना तू कार्यक्रमाला? अहो बापू, तुम्ही दीपकला काय विचारताय? माझ्या आणि मोनाच्या चॉईसचे कपडे, त्यामुळे ते व्यवस्थित बसतील सुद्धा आणि छान पण दिसतील, नका काळजी करू. हा मग ठीक आहे. काय अमोलराव, संकल्प बद्दल कोणाला विचारलं का नाही तुम्ही? हो माने काका, तो आता मेंटल हॉस्पिटलमध्ये आहे. हा मग ठीक आहे, मला वाटलं उगाच येऊन तुम्हाला त्रास द्यायचा. पण नाही माने काका तुम्ही ना माझ्या मा आणि बाबाच्या लग्नाला या. आम्ही फोटो काढणार आहोत, नाचणार आहोत. अरे बापरे, नक्की येणार? हा दिप्या, अरे बघ झालं की नाही त्यांचं? थांबा थांबा,
अरे असं कसं? लगीन ठरलं माझ्या बरं आणि होणार ह्याच्या बरं. नाही नाही ते काय नाही. तिचं लगीन माझ्यावर ठरलं होतं ना, मग माझ्यावरच होणार. तू का घाबरला काय? अर्जा, तुझी उठ-सूट लगीन करायची हौस काय गेली नाही राव. अर्जुन हा काय करतो इथे? हा काय बडबड करतोय? काय चाललंय तुमचं? कसली शाळी चालले? एक मिनिट, तू आगाऊपणा करू नकोस हा मध्ये मध्ये. अरे मी कुठं आगाऊपणा करतोय? तुमचं काय ते चाललंय ना? आता जर समोर गेलो ना तर आयता गावायचो ह्यांना. त्यापेक्षा यांचं लग्न ठरू दे, मग ह्यांचा रंगलेला खेळ मोडण्यातच खरी मजा आहे.